आपापल्या मित्रमैत्रिणींसमोर ढोंगी प्रतिष्ठा दाखवे. आयला काय रात्री काय रे. तुम्हाला आई बहीण नाहीत का? बायको नाही काय. कुत्र्यानो अबे तू कुत्रा म्हणली रे. कुणाला कुत्रे म्हणली तू. तुलाच म्हटलो काय करणार आहेस? माफी माग त्याची. का माफी मागू? म्हण्या मी सोडताना मी सरकार बलात्काराचा गुन्हा साबित झालेला आहे. कोणत्याही वयाच्या स्त्रीवर याची नजर पडायला नको म्हणून डोळे फोडू नका सरकार. डोळे फोडू नका. याच्या डोळ्यावर कायम पट्टी बांधणार. रयतेवर अत्याचार करतो म्हणून याची पाटीलकी रद्द करून टाका आणि बलात्कार केल्याबद्दल याचा चौरंगा करावा. हातपाय कलम करा या हरामखोराचे. सालाबादप्रमाणे आम्ही एक वेगवेगळ्या रीत्याचे भूमिका सादर करीत आहोत. त्याचप्रमाणे 2024 जो गणेशोत्सव आहे त्या गणेशोत्सवातसुद्धा आम्ही एक सजीव देखावा जो आगळ्या वेगळ्या रीतीचा आहे तो सादर करण्याचा इथं प्रयत्न केला आहे. तर मंडळाचं असं म्हणणं आहे की आता सत्यरित्या पाहिलं गेलं तर बलात्कारांच्या घटना खूप वाढल्या आहेत आणि या घटना का वाढत आहेत याच्यावर जर आम्ही जोर दिला तर आम्हाला समजतं की मोबाईलवरील अश्लील वापर हा वाढला आहे आणि इंस्टा किंवा फेसबुक किंवा व्हॉट्सअप या असल्या ॲप्समुळे जे रील्स वगैरे येत आहेत त्यांचा अश्लील वापर होत आहे आणि त्यामुळे सर्व लोकांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. आणि अशा रीतीने जेव्हा घटना होतात आणि घटना घडल्यावरसुद्धा बलात्कार घडल्यावरसुद्धा शासन एक ठोस पाऊल उचलत नाही आणि या सर्व जर घटनेवर बघितलं आणि शासनाच्या किंवा नियमावर जर बघितलं तर मोगलांच्या काळामध्ये महाराजांच्या काळामध्ये जे शासन होतं जे कठोर शासन महाराजांनी या बलात्कारांच्या घटनेवर केलं होतं तेच शासन आम्हाला आत्ताच्या या परिस्थितीत त्या शासनाची गरज आहे आणि हाच आम्ही सादर करण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. आता जवळजवळ 2 दिवस झाले आम्ही देखावा सादर करत आहे. तर लोकांची प्रतिक्रिया अशी आहे की जो मोबाईलचा वापर आहे किंवा जे अश्लील वेबसाईट्स वगैरे आहेत त्याच्यावर सरकारनं बंदी आणली पाहिजेत. कारण बाहेरच्या देशातसुद्धा त्या वेबसाईट्सवर बंदी आहे आणि आमच्या देशात 15-16 वर्षाची मुलंसुद्धा आपोआप ती वेबसाईट ओपन करून काही अश्लील बघत आहेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम होऊ नये त्यासाठी सरकारने यावर पाऊल उचलला पाहिजेत आणि जे सादरीकरण आहे ते उत्कृष्टरित्या सादर केल्याबद्दल मंडळालासुद्धा खूप असं कौतुक मंडळासुद्धा होत आहे. साधारण ह्याच्यात जवळजवळ एक 25 ते 30 पात्र आहेत आणि त्याचबरोबर मागचे जे बॅक स्टेजचे जे कार्यकर्ता आहेत त्यांनीसुद्धा खूप कष्ट घेतलं आहे यासाठी. तर मला सर्वांना हीच विनंती आहे की अजूनसुद्धा गणेशोत्सवाचे एक 4-5 दिवस बाकी आहेत तरी सर्व बेळगावकरांनी हा जो वेगळा संदेश तुम्हाला पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे तो येऊन प्रत्यक्षरित्या भेट द्यावी आणि मंडळाचं हे छोटंसं जे सादरीकरण आहे ते पाहावं.